नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आजच्या या संवादाच्या कार्यक्रमामध्ये असा काही संवाद आपण करणार आहोत जो पहिल्यांदा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. खरं तर अनेक वेळा ज्यांच्याशी आपल्याला बोलण्याचा योग आला होता, पण तो योगायोगाने राहिला, दुर्दैवाने म्हणूया आपण, पण तो आता आपण पूर्ण करून घेत आहोत. आपण मालेगाव स्फोटातल्या एका A5 शी बोलतोय. होय, त्यांची कायदेशीर ओळख आहे A5, अक्युज नंबर 5. सरकारी कागदपत्रात ज्यांचा उल्लेख फक्त A5 असा होता, अशा त्या एकूण आरोपीपैकी A5 शी आपण बोलणार आहोत. आकड्यांचाच हा खेळ सुरू झालाय, तर आपण त्या आकड्यापासूनच या चर्चेला सुरुवात करणार आहोत आणि दोन गेले कुठे हा प्रश्नही आपण यावेळी विचारणार आहोत. मला खात्री आहे या मुलाखतीच्या मध्ये तुम्हाला असं काही नवं ऐकायला मिळणार आहे. म्हणजे ज्यांना हा व्हिडिओ मालेगाव स्फोट आता सगळं संपलंय, जुनं झालंय असं वाटून टाळावा वाटतोय ना, त्यांना मला सांगायचंय की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही मार्केटिंग नाही आहे. शेवटपर्यंत बघा म्हणजे मग मला व्ह्यूज मिळेल वगैरे अशी काही मार्केटिंग ही नाही आहे. शेवटपर्यंत बघा यासाठी की या स्फोटातल्या सगळ्या कटकारस्थानांचे आतापर्यंत कधीही न दिसलेले, न समजलेले विषय तुम्हाला बघायला मिळणार आहेत. या मुलाखतीच्या मधून अधूनमधून तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण स्वागत करूया समीरजी कुलकर्णी यांचं. A5, आता तुम्ही ए राहिलेले नाही आहात, आता ए मुक्त झालेले आहात. तर हा तुमच्यातला ए निघून गेल्यानंतरच्या सगळ्यात पहिल्या तुमच्या भावना काय आहेत? की अक्यूज, आरोपी हा शब्द आता निघून गेलाय, पण तो निघून जाण्यासाठी आयुष्यातली 8-9 वर्ष घालवावी लागलेली आहेत. आताच्या तुमच्या भावना काय? ऑक्टोबर 2008 मध्ये मला नाशिकच्या त्या न्यायालयामध्ये आरोपी म्हणून जेव्हा हजर केलं, तर त्या दिवसापासून तर 31 जुलै 2025 रोजी सन्माननीय विशेष NI न्यायालयाने जेव्हा आमच्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब केला, तर त्या क्षणी मी न्यायालयाचे सदृदयतेने आभार व्यक्त केलेत आणि आमचा हा पुनर्जन्म झालेला, एक प्रकारे आमच्या मस्तकी लागलेला हा जो कलंक आहे तो एकदाचा मिटलेला आहे आणि त्याचा आनंदाला मला पारावार नव्हता. या सगळ्यामध्ये एक प्रश्न आहे जो तुमच्या निर्दोषत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. वाचकांच्या, प्रेक्षकांच्यासाठी आणि समस्त हिंदूंच्यासाठी, हिंदूंवर आरोप करणाऱ्यांसाठीचा जो प्रश्न आहे तो मला महत्वाचा विचारा वाटतो. 2014ला मोदी सरकार आल्यानंतरच तुम्ही 2025 मध्ये दोषमुक्त होऊ शकले. न्यायालयाच्या या निकालावर सरकारच्या परिवर्तनाचा संबंध आहे असंही बोललं जातं. काय तुमचं याविषयीचं मत काय? सरकार बदललं म्हणून तुम्हाला मुक्तता मिळाली की न्याय मिळाला? महाराष्ट्रातील अत्यंत दुर्दैवी घटना 29 सप्टेंबर 2008 ची. 20 जानेवारी 2009ला दोषारोपपत्र दाखल केलं सन्माननीय विशेष न्यायालयामध्ये. एकूण 14 आरोपींना चार्जशीटेड केलं. 2 आरोपी वॉन्टेड दाखवलेत. आज तागायत ते फरार म्हणूनच अभिलेखांमध्ये नमूद आहेत. 2014ला सरकार बदललं, पण त्या अगोदरच या खटल्यातील काही आरोपींना सन्माननीय उच्च न्यायालयाने सशर्त जामिनावरती मुक्त केलं होतं. सरकार बदलल्यानंतर सरकारी वकील बदललेत. देशाची प्रीमियर एजन्सी NI ने आपलं दोषारोपपत्र तब्बल 5.5 वर्षानंतर 2016 रोजी दाखल केलं आणि काही आरोपींना क्लीन चिट दिली. परंतु संपूर्ण खटला जो काही चालला सन्माननीय न्यायालयामध्ये, तो दोन्ही दोषारोपपत्राच्या आधारावरती चालला. तब्बल 323 साक्षीदारांची साक्ष सन्माननीय विशेष न्यायालयामध्ये नोंदवल्या गेली. 17 वर्षाचा कालखंड हा संपूर्ण आमच्या आयुष्यातला गेलेला होता आणि त्या सगळ्या साक्षीदारांच्या आधारावरती सन्माननीय न्यायालयाने आपला न्याय निर्णय दिलेला आहे. 1036 पानांचा हा न्याय निर्णय आहे. सन्माननीय विशेष NI न्यायालयाच्या संकेतस्थळावरती, वेबसाईटवरती हा निर्णय संपूर्ण जगाला बघता येईल. हे वास्तव आहे की बॉम्बस्फोट झाला, पण याच न्याय निर्णयामध्ये सन्माननीय न्यायालय अधोरेखित करतं की नक्की कुठे बॉम्बस्फोट झाला हे सरकारी यंत्रणा, तपास यंत्रणा, अभियोजन पक्ष सिद्धच करू शकले नाही. आपण एखादा फटाका जरी फोडला तरी लगेच चटकन कळतं की या ठिकाणी फटाका फुटला आहे, काहीतरी एखादी निशाणी असते. लिगल लँग्वेज मध्ये त्याला क्रॅकर असं म्हणतात. तर तो नक्की कुठे बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध नाही झालं. नाही तो कुठल्या वाहनावरती झाला हेही सिद्ध नाही झालं. ते साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचं वाहन होतं हे पण अभियोजन पक्ष सिद्ध नाही करू शकलं. कोणी आय विटनेस नाही. या दुर्दैवी घटनेनंतर मालेगाव महानगरातील अल्पसंख्याक समाजाने
जे नाशिक पोलीस होते आपलं कर्तव्य बजवायला त्या ठिकाणी गेलेत, तर त्या 15,000च्या त्या जमावाने पोलिसांवरतीच हल्ला केला. एका पोलीस अधिकाऱ्याचा कान कापला, एकाला मारून टाकलं म्हणून गटारीत ढकलून दिलं, वेपन हिसकोलेत पोलिसांचे. आणि हा 15,000चा जमाव, जो दंगेखोर जमाव होता, याला कंट्रोल करण्यासाठी सरकारने, तपास यंत्रणांनी, पोलिसांनी 58 राऊंड फायर केलेत, हँड ग्रेनेड फेकलेच. आणि रात्री जो 3 वाजता FIR म्हणून जो काही अभिलेख होता न्यायालयामध्ये, तो सुद्धा सिद्ध करण्यामध्ये अभियोजन पक्ष अपयशी ठरलं. कुठल्याही गुन्ह्याचा जो प्रथम अभिलेख असतो, महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स असतात, तो असतो FIR. पण असा मूळ FIR कधीच कोणीच बघितला नाही. कुठल्याही तपास अधिकाऱ्यांनी बघितला नाही, कुठल्याही बचाव पक्षाने बघितला नाही, नाही कुठल्या न्यायालयाने बघितला. तर एका कार्बन कॉपीवरती हा संपूर्ण खटला चालला आणि तो सिद्ध करण्यामध्ये अभियोजन पक्ष अपयशी ठरलं. साक्षीदार, बहुतांशी साक्षीदार हे लष्करी अधिकारी होते. असे तब्बल 40 साक्षीदार, लिगल लँग्वेजमध्ये त्यांना फितूर होस्टाईल डिक्लेअर केलं. परंतु 4-4, 5-5 पानांचे जे स्टेटमेंट्स होते, ते न्यायालयात आल्यावरती सर्वशक्तिमान परमेश्वराची शपथ खाऊन भर न्यायालयामध्ये ते सांगतात की आम्ही कुठलाही जबाबच दिला नाही, आम्ही कुठल्याही आरोपींना ओळखत नाही, कुठल्याही उपक्रम कार्यक्रमांना आम्ही गेलोच नाही. आणि हे कोणी लेमॅन नव्हते, तर हे कर्नल रँकचे ऑन ड्युटी ऑफिसर्स होते. एवढंच काय, तर ATS मधल्या 2 अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये आल्यावरती आश्चर्य व्यक्त केलं की हे 2 जबाब आम्ही दिलेलेच नाहीयेत. पुरवणी जबाब म्हणून त्यांच्या नावाने काही अभिलेख दोषारोपपत्रामध्ये होते. तर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि आपल्या अधिकाऱ्यांवरतीच त्यांनी आरोप केलेत की हे जबाब आम्ही दिलेलेच नाहीयेत. म्हणजे सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या नावाने खोटे अभिलेख तयार केलेत, ऑन ड्युटी कर्नल ऑफिसरच्या नावाने अभिलेख तयार केलेत आणि स्वतःच्याच ATS मधल्या सहकारी अधिकाऱ्यांच्या नावाने सुद्धा असे धादांत खोटे अभिलेख तयार करून तब्बल 9 वर्ष आम्ही कारागृहामध्ये राहिलो. नाही कुठली कॉन्स्पिरसीची मीटिंग सिद्ध झाली, नाही कोणी एक्सप्लोजिव्ह दिलेत किंवा कोणी ट्रेनिंग दिलंय, असं काहीही सिद्ध झालेलं नाहीये. आणि 2017ला सगळेच्या सगळे सशर्त जामिनावरती मुक्त झालेत, कारण प्रथम दृष्ट्या त्यांच्या विरोधात कुठला पुरावाच नाही. म्हणूनच त्यांना सन्माननीय न्यायालयाने मुक्त केलं. या सर्व आदेशांच्या विरोधामध्ये जी जमाती उलेमा हिंद नावाची संस्था, संघटना आहेत, इंटरव्हेनर म्हणून ज्यांनी इंटरेस्ट घेतला आमच्या या खटल्यामध्ये आणि हा खटला लांबवण्यामध्ये मोठं आपलं योगदान दिलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेत, तर एकही न्यायालयाचा आदेश ते सेटिस्फाईड करू शकले नाहीत. त्यामुळे मी विद्यमान सरकारचा लाभार्थी भारतीय नागरिक आहे की या सरकारने सत्याची आणि न्यायाची बाजू घेतली. आणि जे रेकॉर्डवरती नाहीच आहे, सरकार कुठलाही असू द्या, जर FIR नाहीच आहे, जर कन्फेशनल स्टेटमेंट रेकॉर्डवरती नाहीये, 164 स्टेटमेंट रेकॉर्डवरती नाहीये, ज्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या नावावरती CD दाखवल्यात त्या सगळ्या क्रॅक निघाल्यात. आणि हे त्यांना माहिती आहे की जेव्हा हे एन्व्हलप ओपन होतील तेव्हा हे चालणार नाहीयेत. पण त्या आधारावरती तब्बल 17 वर्ष आमच्या आयुष्यातली वाया घालवली. सरकार 14ला बदललं. जर आम्ही गुन्हा केलेला होता, 20 जानेवारी 2009ला दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं, तेच दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सिद्ध करायचं होतं. पण हे अभियोजन पक्षाला, तत्कालीन गव्हर्नमेंटला आणि तपास यंत्रणांना पूर्ण माहिती होतं की हे गुन्हे सिद्ध करणं हे या जन्मात शक्य नाही. म्हणूनच त्यांनी खटला प्रलंबित ठेवण्यामध्येच आपलं योगदान दिलं. त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की या सरकारने सत्याची आणि न्यायाची बाजू घेतली. परंतु हेही वास्तव आहे की अभिलेखामध्ये जे न्यायालयाच्या आधारावरती जो निर्णय दिलेला आहे ते मूळ अभिलेखच नाहीयेत. छायांकित प्रती, फॅब्रिकेट झालेल्या प्रती यांच्यावरती हा खटला संपूर्ण चालला. जगाच्या पाठीवरचा हा एकमेव खटला आहे की या खटल्यामध्ये जे न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं आणि बचाव पक्षाला जे दोषारोपपत्र दिलं त्याच्यामध्ये जमीन अस्मानचं अंतर आहे. फक्त पानांची संख्या नाही, साक्षीदारांची संख्या, फॉन्टची संख्या, सिग्नेचर, डेट्स, विटनेसची नंबर्स याच्यामध्ये पण प्रचंड तफावत आहे. तर असं कधीही होत नाही. त्यामुळे हा विशुद्ध मेरिटवरचा निर्णय आहे. बरं झालं, या विषयातला हा मी फक्त एकच राजकीय मुद्दा घेणार आहे आणि पुढे सरकणार आहे. याचा अर्थ असा आहे की स्पष्टपणे सरकारचा पाठिंबा होता म्हणून नव्हे, तर कटकारस्थान करणारे विषय मागच्या काळात झाले होते. त्या कटकारस्थानांना या सरकारनं पुढे जाऊ दिलं नाही, म्हणूनच ही मेरिट पुढे येऊ शकलं आणि निर्णय मिळाला, न्याय मिळाला असं तुम्हाला वाटतंय का? अगदी बरोबर. सरकारने सत्याची बाजू घेतली, न्यायाची बाजू घेतली.
जे विद्यमान सरकारी वकील होते त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये जे अभिलेख होते त्याच आधारावरती आपला युक्तिवाद केला आणि तो ग्राह्य धरूनच तो न्यायनिर्णय झालेला आहे. आणि फक्त सरकारी वकील नव्हते तर इंटरव्हेनरचे सुद्धा इच अँड एव्हरी हिअरिंगला वकील होते जे आमच्या विरोधात होते. त्यामुळे हे फक्त असा अंदाज म्हणजे दाहोसे सरकारने काहीतरी फेवर केलं किंवा सरकारमुळे असं नाही आहे, कारण हा छोटा मोठा खटला नाहीये. संपूर्ण जगाचं या खटल्याकडे लक्ष लागलेलं होतं. त्यामुळे हा विशुद्ध कायद्याच्या चौकटीमध्ये प्रदीर्घ सगळ्यांना संधी देऊन न्यायालयाने सगळ्यांचं म्हणणं ऐकून मग हा मेरिटवरती निर्णय दिलेला आहे. छोटा प्रश्न घेऊन पुढे जाऊ. तुम्ही मध्ये सुरुवातीला संख्या सांगितली होती. मी शांतपणे यासाठी बोलतोय की त्यांचा आवाज ह्या सगळ्या भावना सांगताना असा भरून येत असतो. त्यामुळे जरासं शांतपणे या मुलाखतीला पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. दोघेही जर असंच बोलायला लागले तर खूप अवघड होईल. म्हणून जरा तुम्ही मगाशी संख्या सांगितली होती. A12 A14 16 आरोपी असं होते असं तुम्ही म्हणताय. या 16 आरोपींच्या मध्ये शोध लागतोय तो 14चा आणि 2 मात्र आरोपी अजून NIAच्या लेखी काय फरार आहेत की सापडत नाही आहेत की काय आहे हा प्रश्न आहे. या 2 आरोपींचं काय सत्य आहे, काय काय वस्तुस्थिती आहे? पण मी आश्वस्त करतो यावत भारतीयांना की सनातन हिंदू धर्मामध्ये आपला धर्मग्रंथ, आपले धर्मगुरू आणि आपली ती उज्ज्वल दिग्विजयी परंपरा ही पुरुषार्थाची आणि पराक्रमाची पायक आहे. आपण आपल्या शत्रूला आव्हान देऊन नामोहरम करतो. अनवधानाने सुद्धा त्या निर्दोष लोकांचा जीव घेण्यामध्ये आपण कधीही त्याचं समर्थन करत नाही किंवा असं दुष्कृत्य आपण करत नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जगाच्या पाठीवरती जे आपण ट्रस्ट ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये एकही हिंदू ऑर्गनायझेशन नाहीये. विद्यमान भारत सरकारने सुद्धा ज्यांना बॅन केलेलं आहे त्याच्यामध्ये एकही हिंदू ऑर्गनायझेशन नाहीये. 2 मध्य प्रदेशमध्ये तरुण आहेत. एकाचं नाव आहे संदीप डांगे, दुसऱ्याचं नाव आहे रामजी कलसंग्रा. कुठल्याही संस्था संघटनांचे ते मेंबर्स नाहीयेत. कुठल्याही आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनांचं त्यांना पाठबळ नाहीये. कुठल्या सरकारचं पाठबळ नाहीये. असे सर्वसामान्य कुटुंब वत्सल 2 तरुण 17 वर्षापूर्वी मध्य प्रदेशमधून गायब झालेत. आज तागायत त्यांना कोणीही बघितलं नाही. ही एक वस्तुस्थिती आहे. दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की 16 चार्जशीटेड आरोपींमध्ये हे जे 2 वॉन्टेड दाखवलेले आहेत यांना मुंबई ATSने पकडलं असं पार्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन टीम ATS पूर्व अधिकारी मेहबूब मुजावर हे सोलापूरच्या न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्रावरती सांगतात, प्रचार प्रसार माध्यमांमध्ये सांगतात. कायदा असं म्हणतो की एखाद्या भारतीय नागरिक 7 वर्षापासून जर त्याला कोणी बघितलं नाहीये तर त्याला मृत समजतात. ही कायदेशीर बाब आहे. जो म्हणतो की हा जिवंत आहे तर त्याला तो सप्रमाण त्याला ते न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागतं की मला याला इथे हॉटेलमध्ये बघितलं, हे CCTV फुटेज आहेत किंवा हा त्याचा व्हॉइस आम्ही रेकॉर्ड केला असं कुठल्या एजन्सीने जर त्यांचा आवाज वगैरे काही रेकॉर्ड केला गेला असेल तर असा कुठलाही अभिलेख कुठल्याही न्यायालयामध्ये नाहीये. या 2 तरुणांना जो मुंबईवरचा 26/11चा अत्यंत दुर्दैवी स्वतंत्र भारतातला पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना मारून टाकलं असं ATSचे मेहबूब मुजावर म्हणतात. याचा आधार असा आहे की का ATSच्या त्यांना मारून टाकलं, कारण हा सुद्धा हिंदू आतंकवाद्यांनी केलं असं त्यांना जगाला सांगायचं होतं. जे मुंबई पोलीसचे प्रामाणिक अधिकारी होते की ज्यांनी आपलं सर्वोच्च मानवी बलिदान दिलं, हौतात्म्य पत्करलं, त्यांचे अनंत उपकार या हिंदू समाजावरती ओंबाळेजींचं. ते एक्स मिलिटरीमन होते, नंतर ते पोलीसमध्ये भरती झाले आणि त्या मृत्यूला त्याने सामोर जाऊन कसाबला जिवंत ठेवलं. जर कसाब जिवंत राहिला नसता तर स्वाभाविकपणे जे ISIचं षडयंत्र होतं, काँग्रेसचं षडयंत्र होतं, जो दुष्प्रचार त्यांनी केला होता की आपल्या या पवित्र भरतभूमीवरती. मध्ये तुम्हाला 1 मिनिट थांबवतो, याचा एक संदर्भ म्हणून देतो. असाच गोष्ट नुकतीच राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम यांनी राज्यसभेतल्या आपल्या भाषणात सांगितली आहे की मला तत्कालीन सरकार कसाबला तात्काळ फाशी द्या यासाठी आग्रह करत होतं, म्हणजे ती मागणी करा असा आग्रह करत होतं. आणि तसं घडलं असतं तर याचे पाकिस्तानशी कनेक्शन उडे होऊ शकले नसते असं स्वतः उज्ज्वल निकमांनी आपल्या भाषणात सांगितलंय. तोच धागा तुम्ही पुढे सांगताय आताही. अगदी बरोबर. कारण या देशामध्ये जे व्यवस्थेमधले लोक आहेत ते सगळेचे सगळे करप्ट नाहीयेत. ते सगळे राजसत्ताच्या आधारावरती त्यांच्या ताटाखालचं मांजूर बनून जगणारे नाहीयेत. तर काही प्रामाणिक पण आहेत. त्याच्यामध्ये जसे ओंबाळेजी होते तसे उज्ज्वल निकम साहेब पण आहेत. आणि काय गरज होती कसाबला हातामध्ये ते हिंदू गंडेतोरे बांधण्याची? काय गरज होती त्यांच्या सगळ्या आतंकवाद्यांकडे हिंदू बेंगलोरचे आय कार्ड असण्याची? काय गरज होती? तर त्यांना दुसऱ्या दिवशी मारून टाकलं आणि ते जे व्हिक्टिम्स होते सगळे तर त्यांच्यामध्ये त्या डेड बॉडीमध्ये त्यांच्या 2 डेड बॉडी टाकल्यात. हेवी टॉर्चर केलं त्यांना. एकाचा चेहरा सुद्धा अर्धवट जाळून टाकलेला आहे. तर मुंबईतल्या त्या सगळ्या
परिवारांनी आपल्या त्या नातेवाईकांच्या डेड बॉडी ताब्यामध्ये घेतल्या आणि त्यांचा अंतिम संस्कार केला. या 2 डेड बॉडी शेवटपर्यंत अनक्लेम्ड राहिल्या. कायदा असं म्हणतो की एखादी डेड बॉडी जर डिस्पोज ऑफ करायची असेल तर त्याचे नख, त्याचे केस विसेरा म्हणून ठेवतात, जेणेकरून त्याची ओळख पटावी नातेवाईकांसोबत. पण असं कुठलीही लिगल फॉर्मॅलिटीज न करता या 2 डेड बॉडी डिस्पोज ऑफ केल्या आणि त्यांना त्याच्यानंतर माननीय न्यायालयाचा विश्वासघात करून त्यांचं वॉरंट घेतलं. आजही त्यांचं रेड कॉर्नर नोटीस आहे. 50-50 लाखाचे प्राइज आहेत. एका केसमध्ये त्यांना 10 लाखाचे प्राइज डिक्लेअर केलेलं आहे. आणि पाकिस्तानी आतंकवाद्याला सोडून दिलं, ज्याने कन्फेशन दिलं होतं आणि त्याच्यामध्ये यांना मृत व्यक्तींना आरोपी म्हणून टाकलं. मी जिवंत होतो म्हणून मी आकांत करत न वकील करता ताठमानेने न्यायालयामध्ये इच अँड एव्हरी डेटला गेलो. एकही ऍडजमेंट ऍप्लिकेशन नाही, एक्झम्पशन ऍप्लिकेशन नाही, एक क्षण मी उशिरा गेलो नाही, वकील केला नाही, कारण मी निर्दोष होतो. पण जो मृत आहे तिच्या नावाने काही पण कहाण्या तयार केला आणि वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांवरती आणि पोलिसांवरती तसा समाज विश्वास ठेवतो. हे दुर्दैव आहे. या बहुसंख्यक हिंदू समाजामध्ये कधीही आपण गुन्हेगाराचं, आपण सगळे करत जाते भारतीय नागरिक आहोत, कुठल्या संस्था संघटना दुष्कृत्याचं, गुन्हेगारी कृत्यांचं कधी समर्थन करत नाही, म्हणून कुठल्या व्यवस्था पण आपल्याकडे नाहीयेत. आणि आपली धारणा अशीच असते की काहीतरी असेल सत्य, वर्तमानपत्रात एखादी बातमी आली म्हणून. पण 17 वर्षापासून हे दोन्ही तरुण परागंदा आहेत. यांना कोणी बघितलंच नाही, कोणी कबूल पण नाही केलं की हे आमच्या ताब्यात आहेत म्हणून. आणि समझोता ब्लास्ट, अजमेर शरीफ ब्लास्ट, मक्का मस्जिद ब्लास्ट, मोडासा ब्लास्ट, मालेगाव 2006 ब्लास्ट, मालेगाव 2008 ब्लास्ट, अशा सगळ्या ब्लास्टमुळे यांना वॉन्टेड दाखवलं. तर जगाच्या पाठीवरती हे यांनीच हे सगळे ब्लास्ट केले, केवळ ते हिंदू आणि हिंदूंवर, केवळ हिंदू आहेत म्हणून. आणि 2009चं लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर होतं. महाराष्ट्रातल्या या तथाकथित अजाणत्या राजाला स्वप्न पडलं की मी पंतप्रधान बनू शकतो आणि मुस्लिम तुष्टीकरणाच्या गलिच्छ राजकारणासाठीच 2009चं लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे हिंदू आतंकवाद आणि भगवा दहशतवाद असं खोटं नॅरेटिव्ह यांनी तयार केलं. या पवित्र भरतभूमीवरती कधीही कुठल्या आक्रमणकार्यांनी, नाही इंग्रजांनी, इथल्या राष्ट्रभक्तांना, संत जनांना, सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी आतंकवाद दहशतवादाचं लेबल नाही लावलं. कायद्याचं राज्य आहे. आरोपीला पकडा, दोषाला पत्र दाखल करा आणि ते सिद्ध करा, त्याला शिक्षा द्या. सर्वसामान्य भारतीय नागरिकाला कायदा क्षम्य आहे. पण हे तर कायदे बनवणाऱ्यासाठीचे सगळे जण होते. तर यांनी का दुस्साहस केलं? बहुसंख्यक हिंदूंच्या मतांच्या आधारांवरती पिढ्यानपिढ्या सत्ता उपभोगली आणि याच हिंदू समाजाला विश्वपटलावरती बदनाम केलं की आम्हा हिंदूंचा जो प्राण आहे, जे आस्थेचे, अस्मितेचे जे प्रतीक आहे, परमपवित्र भगवा आणि सनातन हिंदू, याला आतंकवाद आणि दहशतवाद म्हणून यांनी विश्वपटलावरती बदनाम केलं. याच्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचं जे मध्य प्रदेश मधलं नेतृत्व होतं, दिग्विजय सिंग, सुशील कुमार शिंदे, शरद पवार, शकील अहमद, अहमद पटेल, चिदंबरम, शिवराज पाटील, सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅप्रॉन टेररिझम पण विश्वपटलावरती म्हटलं. काय गरज आहे? कुठे आहे शब्द आयपीसी, सीआरपीसी, एव्हिडन्स ऍक्ट मध्ये किंवा संविधानात अशी कुठली तरतूद होती की अख्ख्या समाजाला तुम्ही आतंकवादी आणि दहशतवादी म्हणण्याचं तुम्ही दुस्साहस करतात? तर हे अश्लाघ्य राजकारण तत्कालीन युपीए गव्हर्नमेंटने केलं. आता हे झालं सगळं राजकारण. अक्यूज 2 कुठे गायब आहेत अजून माहित नाही. या सगळ्यामध्ये तुम्ही आलात. तुम्ही खरं तर पुण्याचे. स्फोट मालेगावात पुण्यातली 5 आरोपी पकडली गेली होती. यात तुम्ही कसे गोला गेलात? कुठून सापडलात तुम्ही आणि कुठून अटक केली तुम्हाला? तुमचं नाव कसं आलं? ही वस्तुस्थिती आहे की साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर या गुजरातच्या आहेत. एक प्रवीण टकलकी असा एक आरोपी होतो, तो कर्नाटकचा होता. उत्तर प्रदेशमधले काही आरोपी आहेत, मध्य प्रदेशमधले पण काही आरोपी आहेत आणि महाराष्ट्रातले पण काही आरोपी आहेत. आणि आम्हा या सर्व आरोपींचा एकमेकांशी तीळ मात्र काही संबंध नाही. अर्थार्थी संबंध नाही. आम्ही ओळखत पण नाही. आम्ही पोलीस कस्टडीमध्ये यांना आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितलं. त्यांना सुद्धा पोलीस कस्टडीमध्येच आम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदा. तुमच्या पुण्यातले जे 4-5 2008 मध्ये 2008 मध्ये मी मध्य प्रदेशच्या भोपाळ महानगरामध्ये मी माझं कर्तव्य भावनेने सामाजिक काम करण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो. या खटल्यामध्ये मी आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आम्ही दोघेच्या दोघं ब्रह्मचारी होतो आणि आपला देश आहे, अवाढव्य देश आहे म्हणून निस्वार्थ आणि कर्तव्य भावनेने आम्ही ते सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य मुद्द्यावरती आम्ही आपलं कर्तव्य भावनेने वेळेचं योगदान देत होतो. पण या सर्व आरोपींचा एक दुवा तो जो आहे तो म्हणजे काँग्रेसचा देशविरोधी, धर्मविरोधी जो काही राजकारण आहे त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये, संविधानाच्या चौकटीमध्ये संविधानिक कर्तव्य म्हणूनच त्याला विरोध करणं, ठामपणे विरोध करणं, पत्रकार परिषद घेणं किंवा सरकारच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल करणं, प्रदर्शनं करणं,
तर हा अशा 1000 जणांना जवळजवळ उचलून आणलं मुंबईमध्ये. आणि मग त्यांच्या होला नाही हो म्हणायचं. म्हणजे तुम्ही फक्त इथे स्वाक्षरी करा, आम्ही जे म्हणतोय त्याला हो म्हणा, न्यायालयामध्ये तुम्ही वाटलंच तर फितूर व्हा, न्यायालयामध्ये याला नकार द्या आणि तुम्ही तुमचं वैयक्तिक जीवन जगा. कारण तुम्हाला या देशातलं राजकारण माहिती आहे, आम्ही सरकारी नोकर आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा. आणि आम्ही साक्षीदार नाही झालो म्हणून आम्हाला आरोपी केलं. आणि आम्हा भारतीयांची ही सगळी दैवत होती. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व जगणारी ही सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातली व्यक्तिमत्व होती की ज्यांना आम्ही आयुष्यामध्ये कधी भेटलो नाही, कधी प्रत्यक्षाचं बघितलं पण नाही, टीव्हीवरती वर्तमानपत्रातून बघितलं. पण यांचं जे काही राष्ट्रीय कार्य आहे यांच्याशी आम्ही परिचित होतो. त्याच्यामध्ये परमपूज्य विद्यमान सरसंघचालक मोहनजी भागवत असतील, श्रद्धेय योगी आदित्यनाथजी, श्री रविशंकरजी, प्रवीण तोगडियाजी, इंद्रेश कुमारजी यांची तुम्ही नावं घ्या आणि साक्षीदार बना. आणि म्हणून आम्हाला या खटल्यामध्ये कुठून आरोपी बनवलं. आता कुठून अटक केली तुम्हाला? मला भोपाळ महानगरामध्ये फक्त तुमच्या आयुष्यातले 15 मिनिटं हवेत. तर आम्ही सामाजिक काम करतो, पोलिसांशी आमचा नित्य संपर्क असतो, म्हणून आम्ही स्वेच्छेने त्यांच्यासोबत गेलो. आणि 17 वर्ष त्यांनी मला न्यायालयामध्ये चक्रा मारल्यात. जेव्हा ते माझी अटक झाली भोपाळमध्ये, तुमच्या जीवितेला धोका आहे. दिवाळीचे दिवस होते. मी एका दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमाला भोपाळ महानगरातून ग्वालियरला चाललो होतो. तिथल्या स्थानिक पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये तिथे भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनवरती ते उभे होते. आणि काही आजूबाजूला पण सिव्हिल ड्रेसमध्ये काही पोलीस हे उभे होते, मुंबई पोलीस उभे होते. आणि मी स्वेच्छेने त्या पोलिसांना बघून त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शुभ दीपावली सरजी, सुबह सुबह स्टेशन के ऊपर दिवाळी छोडकर असं जेव्हा मी त्यांना म्हटलं तेव्हा हे गराडा घालून माझ्याजवळ आलेत. आणि तुमचं नाव काय विचारल्यावरती मी माझं नाव समीर कुलकर्णी सांगितलं. आणि तुम्ही मराठी कसं काय बोलतात? ते म्हणाले की आम्ही मुंबई पोलीस आहोत. म्हटलं अरे वा, तुम्ही भोपाळमध्ये दिवाळी सोडून? ते म्हणाले की तुमच्या जीविताला धोका आहे. तेव्हा मी मिश्किलपणाने म्हणाले की का तुम्ही सकाळी सकाळी माझी टिंगल करतायत? मग ते म्हणाले की 15 मिनिटं फक्त आम्हाला तुमची हवेत. तर काहीतरी समजून घ्यायचं असेल असं म्हणून मी त्यांच्या वाहनामध्ये बसलो. एका खासगी चार्टर प्लेनमध्ये संग्राम सिंग या खोट्या नावाने मला त्यांनी तिथून उचललं आणि मला मुंबई ATS मध्ये आणलं. 5.5 वर्षे लागले मला ती लिगल चार्टर प्लेन खासगी विमानाने आणलं. मुंबई ATSचं हे ज्युरिस्डिक्शन नव्हतं. कायदेशीर तरतूद अशी होती की हा मालेगावचा FIR होता. न्यायालयातून जर मी आरोपी असेल तर माझं एखादं वॉरंट घ्यायला हवं होतं, समज द्यायला हवा होता. पण मी निर्दोष आहे त्यांना डे 1 पासून फक्त माहिती होतं. 5.5 वर्षानंतर एक कॉन्फिडेन्शियल इन्क्वायरी निघाली, जिच्यावर मी उपोषण केले. उच्च न्यायालयामध्ये मी गेलो आणि वर्षभरानंतर ते सन्माननीय न्यायालय असं म्हणतं की समीर कुलकर्णीला खोट्या नावाने ज्युरिस्डिक्शन नसलेल्या भोपाळमधून उचलून आणलं आणि त्याची लिबर्टी कर्टल केली. किंवा एखाद्या आरोपीला जर उचललं तर त्याला स्वाभाविकपणे न्यायालयात 24 तासात हजर करा. सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देशात संविधानिक तरतूद आहे ही सगळी आपली. परंतु आम्हाला इलिगल कस्टडीमध्ये ठेवलं. आणि मग आमची प्रत्येकाची जशी आहे क्षमता, योग्यता, मानसिकता किंवा काम करण्याच्या त्याच्या आधारावरती खोटे साक्षीदार तयार केलेत आणि त्याला त्या सगळ्या षडयंत्रामध्ये गोवलं. या मालेगाव बॉम्बलास्टमध्ये मीच फक्त नाही तर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर या निस्वार्थपणे, स्वेच्छेने, निर्भयपणे पोलिसांसोबत इथे आल्या. त्यांचं पण इलिगल डिटेन्शन आहे. फक्त आरोपींच नाही, इच अँड एव्हरी आरोपीला ज्युरिस्डिक्शन नसलेल्या अन्य प्रदेशामधून उचलून आणलं, इलिगल डिटेन्शन ठेवलं, हेवी टॉर्चर केलं. फक्त आरोपीच नाही, साक्षीदार म्हणतात, आर्मीचे लष्करी अधिकारी म्हणतात की आजही मुंबई पोलिसांचं आम्हाला भीती आहे आणि आम्हाला पोलीस संरक्षण द्या. हे ऑन ड्युटी आर्मी ऑफिसर म्हणतो. नॉट अ जोक. ते इतकी इलिगलिटी या ATSने केलेली आहे असं साक्षीदारांनी सुद्धा आपल्या साक्षीमध्ये हे नमूद केलेलं आहे. आणि दिलीप पाटीदार असा एक साक्षीदार उचलून आणला, हेवी टॉर्चर केलं त्याला आणि CBIने मग त्याच्यावरती ATS अधिकाऱ्यांवरती केस दाखवली. ते वॉन्टेड झालेत. पण काही असलं तरी व्यवस्था व्यवस्थेला सांभाळून घेते. एक सर्वसामान्य कुटुंबात जगणारा दिलीप पाटीदार, कोणी पण सर्च करा, आज ताग्यात तो आपल्या घरी सुद्धा गेला नाही. कुठल्या संस्था, संघटना, कुठल्या राजकीय पक्षाशी काही विरोध नाही, काहीही नाही. आणि त्याला मारून टाकलं यांनी. एक कुटुंब वत्सल तरुण दिलीप पाटीदारला मारलं, संदीप डांगेला मारलं, रामजी कलसंग्राला मारलं, असे किती परागंदा केलेत. आणि फक्त ही एकच केस नाहीये, तर या मालेगाव विस्फोट 2008 या केस नंतर या देशातील CBIने, तत्कालीन तिथल्या राज्यातल्या ATSने सगळ्यांना हेवी टॉर्चर केलं. आणि आज वस्तुस्थिती अशी आहे की मालेगाव 2008चा या खटल्याचा निकाल मध्ये सगळे हिंदू निर्दोष नाही सुटले, तर समझोता ब्लास्ट मध्ये सुद्धा जे निरपराध, जे असहाय्य हिंदू होते ते निर्दोष सुटले.
हैदराबादचा मक्का मस्जिद ब्लास्ट असेल, अजमेरी शरीफ ब्लास्ट असेल, मोडासामध्ये क्लोजर रिपोर्ट लावला, मालेगाव मध्ये सुद्धा अगोदर पकडलेल्या अल्पसंख्याक समाजातील तरुणांना निर्दोष सोडलं आणि असहाय्य गरीब त्या मध्य प्रदेश मधल्या तरुणांना त्या खटल्यामध्ये गोवलं. आज 19 वर्षापासून हा खटला प्रलंबित आहे, तो सुरू पण नाही झाला. आणि हे तपास यंत्रणांना माहिती असतं की या देशातील व्यवस्था कशी काम करायची आहे. सरकारांनी त्यांचं राजकारण खेळलं, पक्षांनी त्यांचं राजकारण खेळलं, तपास अधिकारी बदललेत, सरकारी वकील बदललेत, न्यायाधीश बदललेत, आरोपी तोच राहिला. फक्त आरोपींनाच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा हेवी टॉर्चर केलं. माझ्या वृद्ध आईला ऐकू येत नाही, त्याचा काही त्याचा त्रास नाही, पण आम्ही त्यांच्या होला हो नाही लावत, हो म्हणत नाही म्हणून माझ्या वृद्ध आईला 9 वर्ष घरात नाही राहू दिलं. मेजर उपाध्यायांच्या कुटुंबाला सुद्धा भाड्याने ते राहत होते, तर तुम्ही आतंकवाद दहशतवाद्यांना घर देतात का म्हणून त्याचं सामान सगळं रस्त्यावरती फेकून दिलं. तर त्यांची मुलं सुद्धा हॉस्टेलवरती मित्रांच्या कक्षामध्ये राहिलेत, नातेवाईकांकडे राहिलेत. तर त्या कुटुंबाची राकेश धावडे असं एक आहे की त्यांच्या त्या चिमुरड्याला पुण्यातल्या त्या शाळेतून काढून टाकलं. काय संबंध त्यांचा? ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा द्या. असं कुटुंबाशी वागण्याची गरज काय? असं साक्षीदारांना मारण्याची गरज काय? हे न्यायालय म्हणतंय आपल्या आदेशामध्ये. खरं तर तुम्ही आईचा रेफरन्स काढला, राहू दिलं नाही असं म्हणालात, लोकांना मारून टाकलं हाही संदर्भ तुम्ही सांगताय. तुमच्या आयुष्यामध्ये बेड्यात टाकून तोंडात पिस्तूल लावून विषय आला होता आणि आई या शब्दामुळेच तुम्ही वाचलात. काय तो प्रसंग? 24 तासातून एसी कक्ष असतो असा 20-20 तास, जसं ते घोड्याला आणि बैलाला नाळ ठोकतात तसं पाय वरती करून 20-20 तास मार. चुकीचं उदाहरण आहे, पण हे वास्तव आहे की आपल्या इंडियन एअरफोर्सचा जो अभिनंदन होता त्याने पाकिस्तानचं फायटर प्लेन पाडलं आणि त्याचं पण ते फायटर प्लेन जखमी झालं म्हणून तो लँड झाला पाकिस्तानच्या भूमीवरती. पाकिस्तान आर्मीने त्याला पकडलं, त्याला पण हेवी टॉर्चर केलं, त्याच्या चेहऱ्यावरती जखमा दिसतात. पण आपण हेही बघितलं की या सरकारची ती ताकद होती. अभिनंदन ताटमानाने आपल्या पायावरती वाघा बॉर्डरवरून चालत या पवित्र भरतभूवरती आला. स्वतंत्र भारताचे आम्ही करदाते भारतीय नागरिक. आजही आमची मातृशक्तीची, आजही ती संन्यस्त सदृदयी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर पायावरती चालत नाही. 3rd डिग्रीने तर 13 डिग्रीने आम्हाला प्रचंड मारहाण केली. 6-6 महिने लागलेत आम्हाला त्या असं सर्वसामान्यपणे माणसासारखं चालायला. जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली. मग आम्ही मारून त्यांच्या म्हणण्याला होला हो नाही म्हणत आहे म्हणून सगळेजण आम्ही शाकाहारी होतो म्हणून ते मोठे मोठे मांसाचे तुकडे आमच्या तोंडामध्ये कोंबलेत की आमचा धर्म भ्रष्ट करावा म्हणून. सगळ्यांकडे धर्मग्रंथ होते, त्याच्या चिंधण्या केल्यात आणि त्याच्यावरती कदमताल केली. आम्ही आमची मस्तकं आपटून घेतली की आमचा जीव घ्या, पण आमच्या धर्मग्रंथांचा काय संबंध म्हणून. कायद्याचं राज्य आहे, प्रशिक्षित लोकसेवक आहे. आरोपीला पकडा, गुन्हा सिद्ध करा, साक्षी पुरावे जमा करा. मारण्याची काय गरज? आणि ही कुठली तरतूद होती तपास करायची? आईला टॉर्चर केलं आणि मलाच नाही तर सगळ्यांनाच मारून टाकण्याचा प्रयत्न केला. तर हाताला पायाला बेडी लावून 3 दात तोडले. स्कूटरला जशी किक मारतात तसं माझे 3 दात तोडले होते. रक्त येत होतं तोंडातून आणि ते वेपन तोंडामध्ये होतं. आणि मग शेवटची इच्छा काय असं ते गुरमीमध्ये त्या अधिकाऱ्याने मला विचारलं आणि माझी शेवटची इच्छा ऐकण्यासाठी ते बॅरल तोंडातून काढलं आणि मी त्याला निर्भयपणे सांगितलं की ज्या माऊलीच्या पोटी तू जन्म घेतला त्या आईला कधी तू सांगू नको की मी कुठल्या तरी निरपराध देशभक्त हिंदू तरुणाला अकारण मारलं म्हणून. तर त्या आई शब्दामध्ये काय ताकद आहे. तर हे आज मी तुमच्या समोर जे जिवंत आहे तर त्या एका शब्दामुळे की त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचीच कृपा की त्या विपरीत परिस्थितीमध्ये माझा विवेक जागृत होता आणि मी न लाचारी करता न भीता मी हे उत्स्फूर्तपणे बोललो तेव्हा त्याची मान खाली गेली, त्याचा हात थरथर कापायला लागला, त्याला घाम फुटला आणि तो कधीही न्यायालयामध्ये साक्ष द्यायला आला नाही. ज्या एटीएसच्या अधिकाऱ्यांनी अरुण खानविलकर, सचिन कदम, परम क्रूर सिंग, त्याला परमवीर नाही मिळत, या सगळ्यांनी आम्हाला हेवी टॉर्चर केलं. यांनी या सगळ्या केस लीड केलं, खोटे साक्षी पुरावे तयार केलेत आणि हे तोंड लपवून साक्षीदार म्हणून कधी न्यायालयामध्ये या खटल्याच्या दरम्यान कधी आलेच नाही. हे या न्यायालयाच्या निर्णयामध्ये सुद्धा न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं. जर तुम्ही तुमचा तपास खरा होता तर तुम्हाला ती अभिलाषा असते की आपण केलेल्या तपासातल्या आरोपीला शिक्षा व्हावी. तुम्ही त्या न्यायालयाला सहयोग करणं तुमचं कर्तव्य होतं. परंतु हे तोंड लपवून कोणीही साक्षीदार म्हणून या न्यायालयात आलेच नाही.
खरं तर हे प्रकरण अजून खूप गंभीर वळणावर जात आहे. मी इंटरेस्टिंग हा शब्द वापरत नाहीये. आता मला काही दाखवायचंय आणि त्यावरचे प्रश्न विचारायचे. सगळ्यात पहिल्यांदा त्या निकाल पत्रातली एक कॉपी आणि त्यातल्या एक 5.5 ओळी मला आपल्याला दाखवायच्या. स्क्रीनवर दिसत आहेत त्या बघा. या ओळी खूप महत्वाच्या आहेत. या ओळींचा अर्थ आपण त्यांनाच विचारूया. काय आहेत या ओळी आणि याचा अर्थ काय होतो, हा खटला कसा निकाली काढलाय कळतं. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मला जेव्हा सन्माननीय न्यायालयामध्ये हजर केलं तेव्हा मी न्यायालयाला सांगितलं की मी पूर्णतः निर्दोष आहे आणि म्हणून मी पहिल्या दिवसापासून वकील केला नाही. अभियोजन पक्षाने एक अर्ज लावलेला होता की यांची ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ आणि नार्कोट चाचणी करावी म्हणून. आम्ही त्याला नाहरकत दिली. आपला देश आहे, आपली व्यवस्था आहे, आम्ही निर्दोष होतो म्हणून आम्ही त्या सगळ्या चाचण्यांना सामोरं गेलो. त्या चाचण्यांमध्ये मीच नाही तर सर्वच आरोपी निर्दोष आहेत त्यांना त्या क्षणी कळलेलं होतं आणि त्याचे रिपोर्ट्स त्यांनी त्या सन्माननीय न्यायालयामध्ये दाखलच केले नाहीत, कारण हे अभिलेखावरती येऊ नये म्हणून न्यायालयाच्या. कधीही उशिरा गेलो नाही न्यायालयामध्ये, कधीही ऍडजमेंट एक्झम्पशन ऍप्लिकेशन लावलं नाही, उपोषणा केली, याचिका केल्यात. आणि हे सगळं करण्याचा अट्टहास एवढाच होता की मस्तकी लागलेला जो धादांत आतंकवाद, दहशतवादाचा जो कलंक आहे तो मिटावा म्हणून. आणि 1036 पानांच्या त्या दोषारोपपत्र अंतिम निर्णयामध्ये, जजमेंट कॉपीमध्ये माझ्या संबंधामध्ये सन्माननीय न्यायालयाने 323 साक्षीदारांची साक्ष रेकॉर्ड केल्यावरती ते 5.5 ओळीमध्ये असं म्हणतात की समीर कुलकर्णीचा विरोधामध्ये ऍब्सोल्यूट नो एव्हिडन्स. पण या 5.5 ओळींसाठी माझ्या आयुष्यातले तब्बल 17 वर्ष वाया गेले. माझ्या कुटुंबाच्या, माझ्या वृद्ध आईच्या ज्या यातना आहेत की एक वेळेस तिने ते सगळ्या नातेवाईकांकडे जेवण करून तिचं ते सगळं स्वाभिमानाने ती जगली. त्यामुळे आम्ही तर आमच्या पिढ्यांना तर ते शब्दच नाहीत, पण आमच्या कुटुंबाने काय सहन केलं हे आम्ही तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. आणि आम्ही 10 वेळा मरायला तयार आहोत. हा खटला फक्त व्यक्तींच्या संमतात किंवा संस्था संघटनाशी निगडीत नव्हताच, तर आम्हा भारतीयांचा जो प्राण आहे, परमपवित्र भगवा आणि सनातन हिंदू धर्म, याच्यासाठी हा खटला होता. त्यामुळे जेव्हा सन्माननीय विशेष NIA न्यायालयाने शिक्कामोर्तब केला यावत साथीच्या साथी आरोपींच्या निर्दोषत्वावरती, तेव्हा आम्हा हिंदूंच्या विरोधात असं षडयंत्र परत कोणी करणार नाही या जगाच्या पाठीवरती. आणि हिंदू हा कधीही आतंकवादी, दहशतवादी नसतो हे सुनिश्चित झालं. म्हणजे या त्यात सगळंच खोटं सांगितलंय त्या 5.5 ओळीमध्ये. जे FIR नाही आहे मूळ केस मधला, हे सगळं झालं सिद्ध. चला, कधीतरी न्याय होतो म्हणतात, हे खरं आहे. जरा पुढचा विषय तुम्हाला मी दाखवतो. ही व्हिडिओ आहेत घटना घडली त्यावेळेसचे. या व्हिडिओचे 2 पार्ट आहे. एकूण 8 सेकंदाची ही क्लिप आहे जी मीडियाने तयार केलेली आहे. मी 8च्या 8 मिनिटं तुम्हाला नाही दाखवत आहे, त्यातला काही पार्ट दाखवतोय. सुरुवातीला बघतायत ते येणाऱ्या गाड्या, ज्या गाड्यांच्या मधून सगळे सरकारी मंत्री, अधिकारी, पोलीस अधिकारी येत आहेत. या गाड्यानंतर राज्याचे गृहमंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री खाली उतरत आहेत. पालकमंत्र्यांसोबत तिथे जमलेला समुदाय, म्हणजे गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांसोबत स्वर्गीय RR पाटील त्यावेळेला गृहमंत्री होते, त्यावेळेसचा एक संवाद घडतोय, तो तुम्हाला ऐकवतो. ये कब तक चलेगा साहब? मुसलमानों को क्या करने वाले हैं इसके बाद? इनके राज में मुसलमानों के साथ ये जितना सुलह हो रहा है हिंदुस्तान में, कब तक चलेगा? मेरा एक सरकार के नुमाइंदे की, और अभी आप ऑर्डर देके यही जाएंगे मुसलमानों को बंद करो, और अभी आप ऑर्डर देके यही जाएंगे मुसलमानों को बंद करो, और अभी आप ऑर्डर देके यही जाएंगे मुसलमानों को बंद करो. नहीं यही होगा. और अभी ऐकलात? या संवादामध्ये मुसलमानांना आता उचलून न्याल असं ते म्हटलं जात आहे. आणि याच दबावातून पुढे मुस्लिम समाजाला अडकवण्यापेक्षा हिंदूंच्याकडे जाण्याचा प्रकार घडलाय का? तुम्हाला काय वाटतं? ही जेव्हा सन्मानाने विषयी NIA न्यायालयामध्ये जेव्हा ही कॅसेट जेव्हा रन झाली, ही अभियोजन पक्षाने न्यायालयामध्ये दाखल केलेली ही तो त्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. काय गरज होती FIR गायब करायची? तर हे त्याचं उत्तर आहे. तर या व्हिडिओमध्ये आमचं असं म्हणणं आहे की एखाद्या कर्तव्यदक्ष करदात्या भारतीय नागरिकाने असं म्हणायला हवं होतं केंद्रीय गृहमंत्र्यांना किंवा तत्कालीन ते पालकमंत्री RR पाटील साहेब आणि छगन भुजबळ साहेब यांना की अत्यंत गंभीर अश्लाघ्य गुन्हा आहे, तत्काळ तुम्ही गुन्हेगारांना पकडा
आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडू नका, हे म्हणणं संयुक्तिक होतं. परंतु तिथल्या अल्पसंख्याक समाजाच्या नेतृत्वाने त्या राजकीय नेतृत्वाला पहिल्या दिवसापासूनच ते मुसलमान हिंदू शब्द करायला सुरुवात केली. तर हे गलिच्छ राजकारण हिंदूंना नाही सुरू केलं, तर हे मुस्लिम नेतृत्वाने सुरू केलं आणि हिंदू मुस्लिम असा रंग त्या दिवसापासून दिला. परत ते असंही म्हणतात की या दुर्दैवी घटनेनंतर जो अल्पसंख्याक समाजाने 15,000चा तो मॉब होता, जेव्हा 58 राऊंड फायर झाले तेव्हा त्यांचा तो नेता असं म्हणत नाही की बॉम्बस्फोट मध्ये आमचे मालेगाव मधले असे असे जण मृत्युमुखी पडले. मी थांबवतो कारण यांच्या या बोलण्याला पुष्टी देण्यासाठी म्हणून तो व्हिडिओ मला तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवायचा आहे. कारण काय आहे की या स्फोटात एवढे मेले असा दावा करताना असं वाटतं की बॉम्बस्फोट घडला, त्यात लोक जखमी झाले आणि मृत्युमुखी पडले. वास्तविकता ही आहे की तिथे असलेला माणूसच त्यांच्या मृत्यूचं कारण सांगतोय. ऐका. छोटे छोटे पत्थर थे, तो पत्थर से उन्होंने डायरेक्ट फायरिंग करके रात में जो उससे माहौल थोड़ा लोगों ने बहुत सब्र का मामला किया. यहाँ पे 3-4 लोग फायरिंग में मरे, यहाँ पे 3-4 लोग फायरिंग में मरे, यहाँ पे 3-4 लोग फायरिंग में मरे. पहिलं सांगा. ते ठामपणे असं म्हणतात कि कल जो पुलिस ने फायरिंग किया उसमें हमारे 4 लोग मर गए. आणि जो आता अभिलेखावरती एक कार्बन कॉपीचा जो काही FIR आहे तर त्याच्यामध्ये 4 जण मृत्युमुखी दाखवलेत. एकाच्या पायामध्ये बंदुकीची गोळी आहे. बॉम्बस्फोट मधून बंदुकीची गोळी सुटू शकत नाहीये म्हणून ओरिजिनल FIR गायब केला. तर हे जी वस्तुस्थिती आहे ही त्या न्यायालयाच्या निर्णयामध्ये शब्दबद्ध केलेली आहे की कोणी आय विटनेसच नाहीये या खटल्याला, आणि जो आय विटनेस होता त्याने त्याचा FIR घेणं संयुक्तिक होतं. तर त्याचा FIR यांनी नाही नोंदवला, तर एका पोलिसाचा FIR यांनी घेतलेला आहे आणि तो सिद्ध नाही झाला. हे सिद्ध नाही झालं हेच खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं अजून या चर्चेला खूप आता लांबवण्यामध्ये फारसं काही हाती लागणार नाहीये. हाती लागणार नाहीये याचा अर्थ असा नाहीये की काहीच माहिती नाहीये, खूप आहे. कारण डोकं फोडून सांगायचं तरी कोणासमोर हा मोठा प्रश्न आहे. आम्ही आयुष्यभर एक कविता म्हणत आलो, या ओठाणी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. त्यातल्या अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी हा जो शब्द आहे ना, अशी अनंत मरणे, मरणप्राय यातना झेलणारी माणसं आहेत आणि तरीही या मातृभूमीचं कल्याणाचा विचार करणारी माणसं आहेत. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, अशी आमची प्रार्थना आहे. आमचे माऊली जेव्हा या विद्येचं ज्ञानयज्ञ करतात ना, तेव्हा त्यानंतर आता विश्वात्मके देवे हीच प्रार्थना करतात आणि खळांची व्यंकटी सांडो असाच आशीर्वाद परमेश्वराच्याकडे मागतात. माऊली असोत की त्याआधी हजारो वर्ष भगवान श्रीकृष्ण, भगवान रामचंद्र किंवा आमच्या उपनिषदांच्या आणि धर्मग्रंथांच्या मध्ये असलेला तो शब्द, तो श्लोक, आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. कोणत्याही देवाला नमस्कार करा, तो केशवाच्या पर्यंत पोहोचतो. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयशी म्हणणारा राम, आणि त्याच्या आधी अपि सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते असं लक्ष्मणाला खडसावून सांगणारा राम. राम, कृष्ण हे सगळे आमचे आराध्य. या आराध्यानी, आमच्या धर्मग्रंथांनी आम्हाला आमच्या देशावर प्रेम करायला शिकवलं, देशाशी गद्दारी करायला कधीच नाही. मग आमच्याच माणसांना देशाशी गद्दारी करता केलं असं खोटा आरोप लावून पकडायचं आणि त्यांची 17 वर्ष, 18 वर्ष, काही जणांची 20-20 वर्ष तुरुंगात खितपत टाकायची. कारण काय? तर भगवा दहशतवाद हा शब्द तुमच्यामध्ये रुजला पाहिजे आणि त्यासाठीच ही सगळी धावपळ. मतांची बेगमी करता आली पाहिजे, एक मतपेढी सांभाळता आली पाहिजे, यासाठीची ही सगळी तरतूद. आणि अशा वेळी जेव्हा आमची माणसं निर्दोष सुटतात तेव्हा सरकार आलं म्हणून सुटले अशा अर्थाची शब्दप्रयोग सुद्धा करायची. सरकार आलं म्हणून सुटले या अर्धसत्य वाक्याला मी पूर्ण सत्य करून सांगतोय. तुम्ही लावलेल्या सगळ्या असत्य आरोपांना या सरकारने प्रत्यक्षात काय आहे हे सांगितलं म्हणूनच कदाचित यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. ही पुराव्या अभावी असलेली निर्दोष मुक्तता नाही आहे, तर तुम्ही सादर केलेले पुरावे नाहीत
हे न्यायालयाने सांगितलंय, म्हणून ही निर्दोष मुक्तता आहे. म्हणूनच या निर्दोष मुक्ततेचा एक हिंदू म्हणून आनंद वाटतो, अभिमान वाटतो या सगळ्यांचा. मित्रहो, नुसता अभिमान वाटतो, डोळ्यात पाणी येतं, म्हणून शांत नका बसू. विचार करा, संधी मिळाली तर किती अडकवलं जातं याचा. आणि अशा अडकवल्या गेलेल्या माणसांच्या प्रती 15-20 वर्षानंतर सहानुभूती दाखवून त्यांनी गमावलेल्या क्षणांना आपण परत नाही देऊ शकत. यावरचं उत्तर काय? तर जात, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्रित विचार करणे आणि होय, आम्ही हिंदू कधीच दहशतवादी असत नाही हे ठामपणे जगाला सांगणे. धन्यवाद. आणि आपल्या प्रती नतमस्तक होतो की आपण हे सगळं सहन करून या सगळ्या टिकून राहिलात, मुख्य म्हणजे जगलात आणि देशसेवेसाठी जगलात. त्याबद्दल आपल्या नतमस्तक होतो आणि आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.